ऐकलेला अभंग भगवान श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा आहे. बहुतेकांच्या पाठांतरातला आहे. बहुतेकांच्या म्हणण्यापेक्षा उभा राहिलेल्यापेक्षा सगळ्यांच्याच अभंगात पाठांतरातला साधा सोपा सरळ अर्थाचा अभंग. या अभंगातून जगद्गुरु तुकोबांनी जे संकेत दिले ते संकेत महाराजांकडून ऐका. याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास नाम प्रयत्न, अट्टहास नाम परिश्रम, अट्टहास नाम कष्ट सायास. मरेपर्यंत मी जे सगळा परिपाक केला, अट्टहास केला, प्रयत्न केले ते नेमके कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. जगद्गुरु तुकोबांना साधकाने विचारलं, शेवटचा दिवस म्हणजे ज्या दिवशी तुम्ही मरून जाणार तो दिवस का? तुकोबांनी सांगितलं, जन्म मरण हे संसारिकासाठी सामान्य जीवासाठी व्याख्या. आमच्या दृष्टीनं संसारिकाच्या दृष्टीनं मरण वेगळं आणि परमार्थिकाच्या दृष्टीनं शेवटचा दिवस वेगळा. हे आम्ही परमार्थ करणारी माणसं. मुळात अवतार कार्य घेत असताना या मानव लोकात मृत्यूलोकात माणूस म्हणून जन्माला आम्हाला यायचंच नव्हतं, पण देवाची इच्छा घातलं जन्माला त्यानं. जाताना त्यानं वचन दिलं होतं, तुकोबा माणूस म्हणून मृत्यूलोकात जाता खरं, पण बाकी लोकांसारखं मरण नाही यायचं तुम्हाला. नेला साक्षात पंढरीचा पांडुरंग येईल तुम्हाला. एवढं गोड प्रामाणिक परमार्थ तुकोबांनी मरेपर्यंत केला. चाकाटीकर परिपाकच असा झाला. बाकी माणसं 4 लोकाच्या खांद्यावरती जातात, पण माझ्या जगद्गुरु तुकोबांचं सदेह वैकुंठ गमन झालं. हा शेवटचा दिवस. साधकाने विचारलं, तुमचा झाला शेवटचा दिवस गोड, पण आता इथून पुढं काय? आता हा वर्तमानवाचक शब्द. आता इथून पुढचं काय? निश्चित ध्येयापर्यंत साध्यापर्यंत तुम्ही जाऊन पोचला तुकोबा, पण आता इथून पुढं काय? तुकोबांनी सांगितलं, आता काही निशिल्लक राहिलं. जे प्राप्त करण्याची प्रामाणिकपणाने इच्छा होती ती मुक्ती आम्हाला मिळाली. ज्याच्यासाठी अट्टहास केला तो देव जगाचा मालक आमच्या दारात येऊन उभा राहिला. आता काय शिल्लक राहिलं? आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया दावा तृष्णेची. या दुसरं चरण कळावं वाटत असेल तर चाकाटीकर परिसरातली भजनी मंडळ 3 शब्द महत्वाचे. 1 निश्चिंत, 2 विसावा आणि 3 तृष्णा. निश्चिंत झालो का? विसावा भेटला, आणि विसावा भेटला तृष्णा संपली. हे एकात एक अडखळलेले शब्द. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कधी? कुंटल या धावा तृष्णेची. माझ्या जीवनातली धावाधाव संपली. धावाधाव म्हणजे तृष्णा. तहान संपली. हे मिळावं ते मिळावं, यातून मिळावं त्यातून मिळावं, हे माझं ते माझं, ही तृष्णा तहान आमच्या जीवनातली संपली. परिणाम आणि निश्चिंत झालो. जगद्गुरु तुकोबांना साधकाने 3रा प्रश्न केला, तुकोबा हे एवढ्या सहजासहजी संसारिकाला प्राप्त होत नाही. आयुष्य घालावलं माणसानं भजन करायला, पण त्यांच्या स्वप्नात देव येत नाही. करण्याला आवाज देऊ नका. मरेपर्यंत माणसं भजन करतात, पण नाही देवाचं नामस्मरण त्यांच्या मुखात येत नाही, देव स्वप्नात येत नाही, देव त्यांना दर्शन देत नाही. पण एवढं सगळं झालं कसं काय? हा चमत्कार नाही का? हे कशामुळं झालं? तुकोबांनी सांगितलं, मला सुद्धा त्याचं कौतुकच वाटतो. कौतुक वाटे झाली या वेचाचे, वेच नाम आयुष्य. ह्या झालेल्या आयुष्याचं सरलेल्या आयुष्याचं मला कौतुक वाटतं का? याला गुण कशाचा आला असेल तर त्याला कारणीभूत फक्त एकच आहे, नाम मंगळाचे तेने गुणे. कारणीभूत याला काय असेल तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण, आणि ते मी मरेपर्यंत केलं. तुकोबांना शेवटचा प्रश्न साधक विचारतो, श्री तुकोबा झाला निश्चिंत, तृष्णा संपली, तहान संपली, मुक्ती मिळाली, देव तुमच्या दारात आला, कौतुक वाटलं, सगळं झालं, दिवस गोड झाला शेवटचा. पण एका गोष्टीसाठी संसारिक मरेपर्यंत प्रयत्न करतो, आणि त्या गोष्टीचं नाव आहे मुक्ती. मरेपर्यंत प्रयत्न करतो यात नवल काय चाकाटीकर? मेलो तरी माणसं म्हणतात त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभावी, त्यांचा आत्मा मुक्त व्हावा. हे मेलं तरी माणसं गौरवोद्गार काढतात, त्यांना मुक्ती मिळावी, मुक्ती मिळावी. अरे मरेपर्यंत अट्टहास त्याच्यासाठी. पण तुकोबा म्हटले, या साधनेच्या बळावरती ती मुक्ती काय झाली? तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. नोवरी नाम नवरी. आमची दाशी झाली होती, बायको झाली. जे मुक्तीसाठी माणूस मरेपर्यंत प्रयत्न करतो ती मुक्ती आता आमची नोवरी झाली. आता हे उर्वरित राहिलेले जे काही 4 दिवस असतील ते आता दिवस 4 केळी मिळे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या. विठ्ठल
अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर सांगितला पैकी अल्पसा परिहार. पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या या चाकाटी नावाच्या नगरीमध्ये, पुनीत पावन नगरीमध्ये या पाटील परिवाराचा आधारस्तंभ कैलासवासी परमादरणीय परमश्रद्धेय श्रीमान मधुकरजी शंकर पाटील गुरुजी दादा म्हणायचे सगळे त्यांना. आदरणीय दादांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त, प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दादांच्या परिवाराच्या वतीनं आयोजित केलेला हा एकदिवसीय संकीर्तन सोहळा, त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे चिरंजीव, आपल्या भागाचं वैभव, आपल्या भागाचं भूषण श्रीमान किसनरावजी मधुकर पाटील असतील, त्यांच्या तीनही कन्या असतील, सौभाग्यवती मंगलताई, सौभाग्यवती विमलताई, सौभाग्यवती कमलताई, त्यांची सून आणि हा नातू, हा भला मोठा पाटील परिवार. आणि या पाटील परिवाराच्या माध्यमातून माझ्यासारख्या अल्पज्ञानी कीर्तनकाराच्या वाट्याला आलेली ही सेवेकरता उपस्थित परिसरातील भागातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, सांप्रदायिक क्षेत्रातील सर्व दिग्गज मान्यवर मंडळी, परिसरातून भागातून आलेले हे सगळे भाविक भक्त, परमार्थ स्नेही मंडळी, माझ्यावरती नितांत प्रेम करणारी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, यांच्या माध्यमातून इथंपर्यंत येण्याचा योग आहे ते आदरणीय पाटील असतील. अतिशय देखणा सोळ आपल्या बापाचे प्रित्यर्थ. एखादा मुलगा आपल्या बापासाठी काय करू शकतो हे चाकाटीत आल्यानंतर माणसाला कळेल. बऱ्याच ठिकाणी तुम्ही रामायणात ऐकलं, कीर्तनात ऐकलं, राजा दशरथानं म्हणे पुरासाठी जीव दिला, ऐकलं असेल तुम्ही बऱ्याचदा कीर्तनात. बापानं जीव दिला पुरासाठी, हे बापाचा त्याग आहे. हे रामायण महाभारत म्हणजे टाइमपास म्हणून शिकायचं नसतं. बाप लेकरासाठी त्याग करू शकतो हे संबंध जगाला माहीत आहे, पण बाप गेल्यानंतर बापाच्या आठवणीत लेकरू काय करू शकतं हे पाहायचं असेल तर तुम्हाला चाकाटीत यावं लागेल. हे एवढं सगळं जमा करायला हे फार अट्टहास आहे, फार अट्टहास आहे. म्हणून मी अभंगच मुळात तोच घेतला. हे गुरुजींचा शेवटचा दिवस आज आहे. खऱ्या अर्थानं गुरुजी जिथून कुठून हा सोहळा पाहत असतील, पाटील स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. बऱ्याच ठिकाणी रोज कीर्तन करतो आम्ही, हे कीर्तन करत फिरत असतो, पण वर्ष श्राद्धाचे कीर्तन म्हणजे विशाल बाबा एवढा देखणा सोहळा नाही सहजासहजी प्राप्त होत. त्याला मरेपर्यंत पुण्य कमावं लागतं, केवळ पुण्य करावं लागतं. आणि त्याचा हा परिपाक आहे. आपल्या लेकरांवरती केलेले संस्कार, सदाचारी विचार आणि या पारमार्थ स्नेही मंडळींच्या वतीनं हा आयोजित केलेला सोहळा आहे. संबंध कुटुंब पारमार्थिक आहे. घरात दादांच्या वतीनं किंवा दादांच्या मार्फत जे काही संस्कार केले गेलेले असतील ते सगळेच्या सगळे संस्कार, त्यांचं नातवावरचं प्रेम, लेकरावरची माया, तिन्ही लेकींवरचं प्रेम, त्यांची माया, त्यांचे संस्कार आणि या सगळ्याचा परिपाक हा म्हणजे आजचा सोहळा आहे. या पाटील परिवाराच्या विनंतीला उपस्थित मान देऊन राहिलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्यांचे आपतिष्ट नातेवाईक, गणगोत मित्र परिवार, सामाजिक, आर्थिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व दिग्गज मान्यवर मंडळी, त्यांचे पै पाहुणे, नातेवाईक, या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला लागलेलं देपणं सौंदर्य आहे. दोन्ही मृदंगाचार्य माझ्यावरती नितांत प्रेम करणारे, आपल्या भागाचं भूषण, मृदंग क्षेत्रात ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं हे एवढं सहजासहजी घडत नसतं. एक मृदंगाचार्य नेमकं काय घेतो, कीर्तनात वाजवतो, हे बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकता, बऱ्याच ठिकाणी म्हणता, तुम्ही रोज जाता, मृदंग वाजवता, सेवा करता, हे सहजासहजी साध्य होत नसतं. विशाल महाराज याच्यासाठी कीर्तनकार नाही, मृदंगाचार्य उभं तारुण्य अर्पण करतो, त्या मृदंगासाठी प्रेम करतो जीवापाड. हा ती साधना एवढ्या सहजासहजी प्राप्त होत नाही. ज्ञानोबरायांची, तुकोबरायांची कृपा त्यांच्यावरती व्हावी असं वाटत असेल तर हे तरुण पण अर्पण करावं लागतं. हे सगळ्यात मोठा विधी आहे. हे सहजासहजी होत नाही. हे तरुण पण अर्पण केलं, तारुण्य, आणि त्याचा परिपाक असा एवढा गोड मृदंग ऐकायला भेटतो आपल्याला. वाजायला लागलं की अर्धा तास झालं तुम्हाला बसलेलं वाटत असेल, हे थांबूच नाही, असंच चालावं. गोड वादन, ताकदीचं वादन. महाराष्ट्रामध्ये अनिल बाबा सध्या महाराष्ट्रात टॉप 10 मृदंगाचार्यामध्ये या दोघांचं नाव आहे. जोरदार टाळी सगळ्यांसाठी वाजवा. एवढ्या सहजासहजी होत नाही. त्यांच्याही चरणावरती विनम्र अभिवादन. आमचे विशाल महाराज धराडी आणि आमचे दत्ता महाराज किसवे, हा अतिशय गोड वादन दोघांचंही. कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या भागाचं भूषण, संगीत अलंकार, भजन सम्राट, परमादरणीय परमश्रद्धेय अनिलजी महाराज असतील, त्यांच्याही चरणावरती विनम्र अभिवादन आहे. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण, संगीत अलंकार, भजन सम्राट, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे बाळकृष्णजी महाराज असतील, त्यांच्याही चरणावरती विनम्र अभिवादन. माझ्यासोबत आलेले वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, परिसरातील सर्व भजनी मंडळ, आदरणीय तात्या, आणि आवर्जून आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची खास उपस्थिती आहे, या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यासाठी ज्यांची आज विशेष उपस्थिती आहे, ते आपल्या
परिसरामध्ये आपल्या माळशिरस तालुक्यात, इंदापूर तालुक्यात, सोलापूर जिल्ह्यात परिसरामध्ये विशेषतः बऱ्याच ठिकाणचे कार्यक्रम तुम्ही घर बसल्या आतापर्यंत पाहत आला असाल. हे सगळे कार्यक्रम ज्यांच्या वतीनं, ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या कष्टातून आपल्याला पाहायला मिळत आहेत ते माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे थोरले बंधू आदरणीय हरिभक्तपरायण चेतनदादा खिलारे असतील. त्यांच्यासाठी एकदा जोरदार मनापासून टाळी वाजवा. आजचा कार्यक्रम पाटील, आजचा कार्यक्रम फक्त 2 दिवसापुरता मर्यादित नाही. हे कार्यक्रमाचं विशेष आहे. 2 तासापुरता हा कार्यक्रम मर्यादित नाही. 2 तास झालं, दुपारी एखाद्याला वाटलं नाही मला कार्यक्रमाला जाता आलं, कीर्तनापर्यंत मी पोहोचलो नाही, तर त्यानं घर बसल्या यूट्यूबवरती हा कार्यक्रम तुम्ही पाहू शकता. CMK मराठी नावाचा यूट्यूब चॅनल तुम्ही सर्च करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो शेजारील बेल घंटी दाबायला अजिबात विसरू. असंच असतं ना काहीतरी, ते तसंच असतं. चला सबस्क्राईब करा. आपली माणसं मोठी करत चला. अतिशय देखणं विशेष उपस्थिती आहे. त्यांच्या चरणावर विनम्र अभिवादन. समोर बसलेले पुरुष मंडळी, माता मौली, पाठीमागं बसलेले सगळ्यांची नाव आता घेत बसत नाही. सगळ्यांना त्रिवार वंदन करतो, अभंगात प्रवेश करतो. विठ्ठल